नमस्कार, मी वैशाली। आज मी तुम्हाला छानपैकी वांग्याचा भात करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी बघा ही 3 वांगी घेतलेली आहेत, पण एक वांग बघा थोडंसं किडकं निघलं म्हणून मी कट करून पाण्यात ठेवलेलं आहे। थोडासा वाटाणा घेतलेला आहे। माझ्याकडे गाजर होतं म्हणून मी गाजर घेतलेला आहे। वाटणामध्ये मी खोबरं, आलं आणि लसूण घेतलेला आहे। एक मोठा कांदा घेतलेला आहे। एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे। हे बघा, मला एवढं तिखट बस झालं म्हणून मी 2-4 मिरच्या घेतलेल्या आहेत। खोबरं जास्त घ्यायचं नाही, तर खोबऱ्याची चव लागेल। लसूण तुम्ही वाढवला तरी चालेल आणि वांगी 4-5 घेतली तरी चालतील। चला तर सर्वप्रथम मी आता वाटण करून घेते। गॅसवर बघा टोप ठेवलेला आहे। आता हे जिरं टाकते मी। जिरं चांगलं फ्राय करून घ्यायचं। जिरं चांगलं फ्राय झाल्यावर तेजपत्ता, स्टारफूल, लवंग, मिरं आणि दालचिनी घेतलेली आहे मी। आता ह्याला छान असं फ्राय करून घेते। 2-4 लवंगा आणि 2-4 मिरं घेतलेलं आहे मी। हे बघा, आता हे चांगलं फ्राय झालेलं आहे। आता कांदा टाकते। कांदा टाकल्यावर पण छान असं परतून घ्यायचं। जे तुमच्याकडे गरम मसाले असतील ते तुम्ही टाकू शकता, एखादा नसेल तरी काही हरकत नाही। कांदा बघा छान भाजत आहे। मी कढीपत्ता पण टाकते, मला आवडतो कढीपत्ता टाकलेला, छान टेस्ट लागते। कढीपत्ता पण छान असा फ्राय झालेला आहे। आता हे वाटलेलं वाटण टाकते। ते सुद्धा छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं, कच्चं ठेवायचं नाही। खोबरं पण बघा छान असं परतलेलं आहे। आता टोमॅटो टाकते। टोमॅटो बघा टाकल्यावर हा आमचा कांदा लसूण मसाला आहे, धना पावडर आहे आणि मीठ आहे। मी काही गरम मसाला पावडर टाकणार नाही, कारण आमचा हा गावठी मसाला आहे, याच्यामध्ये सर्व गरम मसाले असतात। आणि ऑलरेडी मी गरम मसाला पण टाकलेला आहे, खडा मसाला, मिरच्या टाकलेल्या आहेत। जास्त तिखट होईल मी नाही टाकलेला। त्याला छान असं परतून घेते। हळद पण टाकते बघा आणि स्लो गॅसवर छान असं परतून घ्यायचं। मसाले बघा छान असे परतलेले आहेत। आता मी ह्याच्यामध्ये कट केलेली वांगी टाकते। गाजर आणि वाटाणा पण टाकलेला आहे। आता ह्याला छान असं परतून घेते मस्त मध्ये। हे बघा छान असं परतलेले आहे। आता मी झाकण ठेवते, म्हणजे वांग्यामध्ये चांगला असा मसाला मिक्स होईल आणि वांग्याची चव छान लागेल, फिक्कं फिक्कं लागणार नाही। सॉरी, मी टोमॅटो टाकायला विसरले। टोमॅटो टाकल्यावरही छान असं परतून घ्यायचं। हे बघा वांगे चांगले असे वाफवलेले आहेत, म्हणजे जास्त पण नाही शिजून घ्यायचे, नाहीतर एकदम खिचडी होईल वांग्याची। थोडेसे अर्धवटच कच्चे ठेवायचे। मसाला पण छान असा मुरतो त्याच्यामध्ये। आता हे तांदूळ टाकते मी। साधारण मी 1 पेला तांदूळ घेतलेले। हे बघा, आता तांदूळ टाकल्यावर पण चांगले याला परतून घ्यायचं। तांदूळ बघा टाकल्यावर पण छान याला असं परतून घ्यायचं मस्त मध्ये। हे बघा तांदूळ छान असा परतून झालेला आहे। आता हे मी गरम पाणी टाकते। 1 पेल्याला मी साधारण 2.25 वाटी, म्हणजे 2.25 पेला मी पाणी टाकलेलं आहे। हे बघा, आता ह्याला मस्त मध्ये मिक्स करून घेते। भात शिजण्याच्या अगोदर चाखून बघायचं, मीठ कमी आहे थोडंसं। मीठ शिजताना टाकायचं, नंतर टाकायचं नाही, म्हणजे तांदळामध्ये किंवा भाज्यांमध्ये छान असं मीठ मुरलं जातं। आता मिक्स केलेलं आहे बघा छान असं। आता मी कोथिंबीर टाकते। कोथिंबीर टाकल्यावरही चांगलं असं मिक्स करून घेते। हे बघा, आणि फास्ट गॅसवर ह्याला शिजवून घेते। हे बघा छान अशी उकळी आलेली आहे। मी तांदूळ अगोदर भिजवून ठेवलेला नव्हता, मी डायरेक्टच केलेला आहे। जर तुम्ही भिजवत असताल तांदूळ तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करायचं। हे बघा
पाणी बघा असं कमी झालेलं आहे. आता झाकण ठेवते आणि ह्याला छान असं मुरवून घेते. स्लो गॅस करायचा. जर पाणी कमी पडलं असेल किंवा तुमचा भात कच्चा राहिला असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी करून पण टाकू शकता. तांदळाच्या क्वालिटीवर पण अवलंबून असतं. हे बघा छान असा वांगे भात तयार झालेला आहे. मोकळा फडफडीत झालेला आहे. एक महत्त्वाची मी तुम्हाला टिप्स देते. कुठलाही भात करताना आहे ना सारखा सारखा हलवायचा नाही, नाहीतर खूप भात असा चिकट होतो. वांगे भात करताना मी खूप छान अशा तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत. तर हे बघा मस्त मध्ये. तर कसा वाटला मी बनवलेला तुम्हाला वांगे टाकून केलेला भात हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.